संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। तुम्ही जो काही सुदाम पवालींच्या बाबतीत मला विचारलेलं आहे, आता काल जी काही क्लिप चॅनलच्या माध्यमातून तालुक्यामध्ये फिरत आहे, त्या बाबतीत जर आपण काही बोलायचं झालं तर सुदाम पवाली हे कधीच पक्षाच्या प्रवाहात, म्हणजे आज आपण पाहिलं लोकसभेचं इलेक्शन झालं, हा माणूस एकही दिवस पक्षाच्या प्रवाहामध्ये राहिलेला नाही। आणि तुम्हाला त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं आपल्याला का एखादा माणूस अतृप्त कसा असतो, तशा प्रकारचा हा माणूस आहे। हा कधी कुठेच शांत बसू शकत नाही, कारण यांना स्वतः पक्ष चालवावा असं वाटतं, परंतु ही शिवसेना आहे। शिवसेना ही नेहमीच आदेशाने चालणारा पक्ष आहे, इथे कोणाच्या मनाने पक्ष चालत नाही। त्यामुळे सुदाम पवालींना जसं वाटतंय की माझ्या आदेशाने चालावं, तर तसं इथे काही घडू शकत नाही। शिवसेना आता बऱ्याच वेळा मी पाहितलं, तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, हे त्यांना नेहमी संपर्क साधण्याचा, मीटिंग असेल, काही मेलावा असेल, प्रयत्न करतात। फोन उचलायचे नाही किंवा आरोप करायचे, हा त्यांचा धंदा आहे। हे दरवेळेला इलेक्शन आला की मी 20 वर्ष बघतोय त्याचं हे नाटक, कारण मी तो जेव्हा पंचायत समितीला उभा होता तेव्हा त्याचा प्रचार बाबू घारेंनी चिवडा खाऊन केलेला आहे। त्यामुळं त्यांनी आम्हाला शिवसेना शिकवायची गरज नाही, कारण हे सगळे 4 पक्ष फिरून आलेला हा सुदाम पवाली आहे। त्याच्यामुळं त्यांनी त्याच्या पायरीत राहावा असे मी त्यांना इथे सुचवतो। नितीन सावंत यांच्यावरती त्यांनी जो आरोप केलेला आहे, सूर्यावरती थुंकल्यानंतर ती थुंकी आपल्या तोंडावरती पडते, त्याप्रमाणे त्याचं ते वाक्य आहे। ती थुंकी त्याच्या तोंडावर पडे, शिवसैनिक जे काही या तालुक्यातले 2 तालुक्यातले आहेत ते त्याच्या तोंडात शेण घालणार आहे। नितीन सावंत यांच्यावरती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती जे काही प्रेम करणारी लोक आहेत, ती आज पक्षाच्या पाठीशी आणि नितीन सावंत यांच्या पाठीशी ठाम उभी आहे। कसं आहे की मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट, आजपर्यंत तरी रिस्पेक्ट देत आलेलो आहे। परंतु मी तुम्हाला मागाशी सांगितलं की एखादा अतृप्त आत्मा, तशी त्यांची अवस्था नाही, इगो आहे, मी कोणतरी आहे। तर या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये तरी मी कोणतरी आहे हे चालत नाही। शिवसैनिकापासून तर वरपर्यंत सर्वांना मान सन्मान देण्याचं काम शिवसेना करत असते, आणि शिवसेनेने त्यांना आतापर्यंत भरपूर काही दिलेलं आहे। आज बघा, तुम्ही बघाल तर कडाव ग्रामपंचायतीमध्ये ते काम करतात, तर कडाव ग्रामपंचायतीच्या बाहेर कुठल्याही व्यक्तीला विचारा की त्यांचं काम काय आहे म्हणून, तर शून्य काम आहे त्या माणसाचं। तरी पण पक्षाने त्यांना सामावून घेतलेलं आहे। त्यांना वाटत असेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण नितीन सावंत यांना टार्गेट करू, तर हे त्यांचा भ्रम आहे। 14 साली जेव्हा सुदाम पवाली वंचित होते, त्यावेळेला ते शिवसेनेत येण्यासाठी त्यांची धरपकड चालू होती। कोणाच्या ना कोणाचे हातपाय पकडून ते शिवसेनेत येण्याचा प्रयत्न करत होते। नितीन सावंत यांच्या माध्यमातूनच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्याच्यामुळे त्यांनी नितीन सावंत किती नवे आणि किती जुने हे कर्जतच्या जनतेला शिकवण्याची गरज नाही आहे। तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा की आपण स्वतःला कट्टर समजतो तर आपण किती कट्टर आहे हे पहिलं आपलं परीक्षण करा, आणि मग जनतेसमोर लोकांना नावं ठेवा। पूर्ण तालुक्यातील जनता आमच्या पाठीशी आज ठाम उभी आहे। शिवसैनिक ठाम, इतर घटक पक्ष सुद्धा आमच्या पाठीशी ठाम उभे आहेत। त्याचं कारण असं, नुकताच झालेली लोकसभा, या लोकसभेला भरभरून लोकांनी आम्हाला पसंती दिलेली आहे, त्याबरोबर आमचे घटक पक्ष सुद्धा आहेत। आणि आपण मतदार हा प्रत्येक मनाचा राजा आहे, त्यांनी त्याची निवड करावी, आपण कुठल्या पक्षात राहावं किंवा काय करायचं। बरेच दिवसापासून त्यांनी एक राजीनामा दिला होता, तर बऱ्याच दिवसापासून ते पद सुद्धा रिक्त होतं। त्या पदावरती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि भीमसेनदादा बडेकर यांची आज निवड करण्यात आलेली आहे। आणि सुदाम पवाली यांच्या बाबतीत जर आपल्याला आणखी काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की त्यांचं कर्तृत्व काय, कडाव ग्रामपंचायतमध्ये त्यांचं कर्तृत्व काय हे त्यांनी अगोदर सिद्ध करावं, आणि मग दुसऱ्यांवरती बोलण्याचा प्रयत्न करावा। आपण बघितली तर नितीन सावंत खोपोलीपासून ते खांडसपर्यंत
पासून ते शेळूपर्यंत, शेळूपासून कर्जत 4 फाट्यापर्यंत हे लहान मुलाला जरी विचारलं तुम्ही की नितीन सावंत कोण आहे, तर याचा तुम्हाला नक्कीच खुलासा मिळेल. आणि नगरपालिकेमध्ये काम करत असताना ते 3 वेळा नगरसेवक, गटनेता म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे या नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि चांगला काम त्यांचं या तालुक्यामध्ये चालू आहे. एकही दिवस दौऱ्यामध्ये सामील झाले नाही. त्यांना फोन केले, मेसेज केले, बऱ्याच वेळा निरोप पाठवण्यात आले, परंतु त्यांचा तो धंदा आहे आरोप करायचे दुसऱ्यांच्यावरती. फक्त याच्या पलीकडे त्यांना काही पक्ष कसा वाढेल, पक्षासाठी काय काम केलं पाहिजे या पलीकडे त्यांना काही घेणं देणं नाही. फक्त जनतेवर, नेत्यांच्यावरती आरोप करायचं आणि स्वतः एखाद्या पत्रकाराला घरी बोलून पत्रकार परिषद घ्यायची आणि जनतेत ते पसरवायचं, हे त्यांचा धंदा आहे. ही त्यांनी घेतलेली सुपारी आहे. जनता काही दूध खुली नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आता निवडणूक जवळ आले ते शर्पिलीन सरण्यासारखा प्रश्न आहे हा. तसा सरडा रंग बदलतो तसे ते रंग बदलायच्या तयारीत आहे. म्हणून त्यांनी जे पत्रकार परिषद करून जे मांडलेलं आहे ते थोड्या दिवसामध्ये समोर येणार आहे. ती मी बोलण्याची गरज नाही. बघा, सुरुवातीला जेव्हा पक्षामध्ये दुभाजन झालं त्यावेळेला आम्ही नेते मंडळी सगळी जे काही तालुक्यात 2 तालुक्यातली नेते मंडळी पक्षासाठी सर्वच आले. त्यामध्ये सुदाम पावली सुद्धा असेल. परंतु त्यानंतर ज्या काही पक्ष बांधणीसाठी मीटिंग असतील, मेळावे असतील ते आयोजित करण्यात आले, तिथे एकाही ठिकाणी हा माणूस उपस्थित राहिलेला नाही. कसं आहे, प्रत्येकाने स्वतःची लायकी ओळखून समोरच्याला टार्गेट केलं पाहिजे. दुसऱ्याला बांगून बोलताना आपली उंची किती आहे हे अगोदर तपासायला मग दुसऱ्याकडे बोट दाखवा. पूर्ण 2 तालुक्यामधले जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक आणि इतर घटक पक्ष जे काही आहेत ते संपूर्णपणे नितीन सावंत यांच्या पाठीशी एकतर्फी, एक मताने आणि एक मनाने, एक दिलाने या 2 तालुक्यामध्ये उभे आहेत. त्यामुळे इथं दुफळी होईल किंवा काही असा कुठल्याही प्रकारचा प्रश्न उद्भवत नाही. त्यात काही शंका नाही. हे सुपारी बाददारे यांनी ही नितीन सावंत यांच्या बाबतीत सुपारी घेतली आहे. मी 6 महिन्यापूर्वी नितीन सावंत यांना सांगितलं होतं की आपल्याला या बाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. परंतु त्यांचा स्वभाव हा सौम्य, नितीन सावंत सौम्य स्वभावाचा माणूस आहे. तो आक्रमक माणूस नाही आहे. पण म्हणून मी त्यांना मागेच सांगितलं होतं की दादा बघा, हे असं आपल्या पक्षामध्ये हा माणूस असा कुरघोड्या करत आहे, तर आपण याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. तर त्या निर्णयाची वेळ आज शेवटी त्या स्वतःनेच आणलेली आहे आणि तशा प्रकारचा निर्णय आज होऊन भीमसेनदादा बडेकर यांची नेमणूक त्या पदावरती करण्यात आलेली आहे.